हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 चा जो सायन्सचा लेसन आहे मानवी शरीर व इंद्रिय संस्था या लेसनचा तिसरा पार्ट आपण इथे बघणार आहोत। आणि यामधील आपण आजचा जो पॉइंट म्हणजे आजचा जो टॉपिक बघणार आहोत तो आहे हृदयातील रक्ताभिसरण म्हणजे हृदयाचे कार्य। ठीक आहे, तर सुरुवात करूया की बघा, हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण असे म्हणतात। म्हणजे हृदयाद्वारे शरीराच्या विविध भागांकडे रक्त पोहोचवण्याच्या आणि तिथून परत रक्त हृदयाकडे आणण्याची जी क्रिया आहे तिला आपण रक्ताभिसरण असे म्हणतो। रक्त सतत फिरते राहण्यासाठी हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण या एकांतरित क्रिया घडत असतात। म्हणजे रक्त नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे येणे ह्याची जी क्रिया जी आहे सुरळीत चालू राहण्यासाठी आकुंचन प्रसरण ही जी क्रिया आहे, आकुंचन होणे शिथिलीकरण होणे ही क्रिया चालू असणे अतिशय आवश्यक असते। हृदयाचे लागोपाठचे म्हणजे एकानंतर एक असे एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका तयार होतो। आता इथे एक प्रयोग दिलेला आहे बघा, त्यासाठी प्रयोगासाठी एक साहित्य दिलेलं आहे की बारीक छिद्र असणारी 2 फूट लांब रबरी नळी, घड्याळ आणि नरसाळे। आता पुढे काय म्हटलंय, रबरी नळीच्या एका टोकाला नरसाळे जोडा, नरसाळेचे उघडे तोंड छातीवर डाव्या बाजूला ठेवा आणि नळीचे दुसरे टोक हृदयाचा आवाज ऐकण्यासाठी कानाजवळ ठेवा। घड्याळाच्या मदतीने 1 मिनिटात हृदयाचे किती ठोके होतात ते नोंदवा। असा प्रयोग आपल्याला इथे करून बघायचा आहे। त्यामुळे आपल्याला नाडीचे ठोके कसे असतात, हृदयाचे ठोके किती पडतात, 1 मिनिटाला हृदयाचे किती ठोके पडतात हे आपल्याला समजते। नाडीचे ठोके, हृदयाचे ठोके व हाताच्या नाडीचे ठोके यांचा सहसंबंध इथे शोधा। कानाच्या मागे किंवा पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूस सुद्धा ठोके अनुभवले जातात। हे ठोके कशामुळे होतात आणि बोट कापले किंवा कुठे जखम झाली की काय वाहते याची देखील उत्तर आपण इथे बघणार आहोत। तर बघा पुढे आहे रक्त म्हणजे ब्लड। रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे। रक्त ही द्राव्य संयोगी ऊर्जा आहे, उती आहे आणि ऑक्सिजन युक्त रक्ताचा रंग हा लाल भडक असतो आणि त्याची चव खारट असते। तसेच सामो तो किती असतो, पीएच, सामो म्हणजे पीएच किती 7.4 असतो। रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेले असते। आता रक्त कोणत्या 2 प्रमुख घटकांनी बनलेले असते, तर रक्तद्रव आणि रक्तकणिका म्हणजे रक्तपेशी, ब्लड क्रॉस पोर्शन। हा चार्ट आपण इथे बघूया की रक्तद्रव म्हणजे काय, प्लाझ्मा, आणि रक्तकणिका रक्तपेशी म्हणजे ब्लड क्रॉस पल्सेस आणि सेल्स। ठीक आहे, रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आम्लारी धर्मी द्रव असतो। यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने व 1 ते 2% असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात। पुढचा आहे अल्ब्युमिन। सबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम हे करते। ग्लोब्युलिन संरक्षणाचे काम करतात। त्यानंतर फायब्रिनोजेन व प्रोथोमिस रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात आणि असेंद्रिय आयने कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात। आणि इकडे बघा रक्तकणिका म्हणजे रक्तपेशी बघा, लोहित रक्तपेशी तर आपण रेड ब्लड सेल्स असे म्हणतो। ह्या आकाराने लहान असतात, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी। या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते। हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो। रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50-60 व आरबीसी असतात व आरबीसीची निर्मिती ही अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगतात। दुसरा आहे श्वेत रक्तकणिका। हे पांढऱ्या पेशी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स। या आकाराने मोठ्या असतात, केंद्रकयुक्त रंगहीन पेशी। रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी असतात। या पेशींचे 5 प्रकार आहेत, बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स। पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते। यांची जे कार्य काय आहे, तर पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात। म्हणजे शरीरात कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात। सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून त्या रक्षण करतात।
रक्तपट्टिका प्लेटलेट्स या अतिशय लहान व तबकडीच्या आकाराच्या असतात. रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये त्या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. याचे जे कार्य आहेत ते आहे रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये या भाग घेतात. म्हणजे प्लेटलेट ह्या रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.